नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा भाग पाहायला मिळणार आहे. फायनली उदय घरी आलेला आहे आणि इकडे अमृताच्या नाकावर टिचून आता कावेरीने उदयला आणलेला आहे आणि घर सोडून जाणार असतात त्या कावेरीमुळे थांबलेल्या आहेत. कारण कावेरीने दिलेला शब्द पाळलेला आहे. जे वचन दिलेलं होतं माला ते पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळं कावेरीने वचन पूर्ण केल्यामुळेच आता हे घर सोडून जायची गरजच पडत नाही. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, पण उदयच्या बाबतीत एक गोष्ट घडलेली आहे की उदयचा मेमरी लॉस झालेला आहे. उदयला काहीही आठवत नाही आणि त्यामुळं आता घरामध्ये एक वेगळंच टेन्शन आलेलं आहे. आणि त्याचबरोबर माने कावेरीला धर्माधिकारी घराण्याची सून म्हणून स्वीकार सुद्धा केलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे सुलक्षणा बोलत असते की मी आता जो शब्द दिलेला आहे तो शब्द मला पाळला पाहिजे, कारण गणपती आगमनापर्यंत उदय घरी नाही आला तर मला हे घर सोडून जाणं गरजेचं आहे, कारण मी तसा शब्द दिलेला आहे. सगळेजण म्हणत असतात की नाही. त्याचबरोबर बाबा सुद्धा सांगत असतात की अहो मंडळी असं नका करू. अहो असं काय करताय तुम्ही गेला तर या घराची घडी विस्कटेल. तुमच्या लक्षात येते का? तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की या घरामध्ये प्रत्येकाला समान न्याय आहे. जर मी चुकलेले आहे तर त्याची शिक्षा ही मला भोगावी लागणारच आहे. मी चूक केलेली आहे त्यामुळे मला हे घर सोडून जाणं गरजेचं आहे असं इकडे सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे यामी म्हणत असते की असं नको करू, माफ कर ना मला, मी तुझ्याकडून तसं बोलून घेतलेलं आहे, मला माफ कर असं म्हणत यामी बोलायला सुरुवात करते. यामी म्हणत असते की नको ना जाऊ तू घर सोडून असं म्हणत यामी आता माच्या मागे लागते. मला सांगू लागते की नाही तू नाही जायचं परंतु मात्र ऐकायलाच तयार नसतात. माचं असं म्हणणं आहे की सगळ्यांसाठी समान न्याय असला पाहिजे. जर मी बाकीच्यांना अशी शिक्षा देते तर मी चुकलेली आहे तर मी सुद्धा ती शिक्षा स्वतःला करून घेतली पाहिजे असं माचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे आता निघालेले असतात. जाताना त्या बाबांना म्हणतात की हे बघा, आतापर्यंतच्या संसारामध्ये माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा असं म्हणत माने इकडे बाबांची माफी मागितलेली आहे. आणि त्याचबरोबर बाबांनाही सांगितलेलं आहे की मला माफ करा, माझ्याकडून जर काही चुका झालेल्या असतील तर इकडे त्यांचं हे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे म्हणत असतात की माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत आणि माफी मागतात, त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे, मी निघते आता असं म्हणत घर सोडून निघालेली आहे. तेव्हा मात्र इकडे विद्याला खूप वाईट वाटत असतं. विद्या माझा हात पकडून रडत असते. नाही तुम्ही जायचं नाहीये, तुम्ही गेलात तर हे घर कसं सांभाळायचं हा प्रश्न विद्याला पडलेला असतो. विद्या बोलत असते. त्याचवेळी यामी सुद्धा बोलत असते. यामी म्हणत असते की नको ना जाऊ असं तिचंही बोलणं चाललेलं असतं. पण आता दिलेला शब्द मोडणार नाही, त्यामुळं हे घर सोडून निघालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळेजण अक्षरशः कासावीस झालेले असतात. सगळेजण सांगत असतात की नका जाऊ, परंतु ऐकायलाच तयार नसते. कारण आता जर गणपती आगमनापर्यंत उदय घरी नाही आला तर घर सोडून जाणार हे ठरलेलं होतं. इकडे मात्र आता सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे अमृताला. ती मात्र खूप खुश झालेली असते. ती म्हणत असते की सुलक्षणा धर्माधिकारी, आज खरा बदला पूर्ण होतोय, कारण फायनली माझ्या ताईच्या बाबतीत तू एवढं चुकीचं वागलेली होती, आज तुला कळेल की काय असतं ते दुःख, काय असतं ते तुला कळेल असं म्हणत तिथून निघालेली आहे. या गोष्टीचा आनंद अमृता सेलिब्रेट करत असते. ती म्हणत असते की आता हे घर पूर्ण मी विस्कटून टाकणार आहे, ते घर मी पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे, हे घर मी कधीच एकत्र येऊ देणार नाही असं तिने ठरवलेलं असतं. आता शेवटी ऐकत नाहीयेत. म्हणतात की उदयच्या बाबतीत मी चूक केलेली आहे, जर मी उदयला समजून घेतलं असतं तर आज ही वेळ माझ्यावरती आली नसती असं म्हणत माने आता घर सोडलेलं आहे. सगळेजण समजवत होते पण माने कोणाचंच ऐकलेलं नाही, कारण दिलेला शब्द पाळला पाहिजे असं माचं म्हणणं असतं. आता घराच्या बाहेर पडत असते, पण तेवढ्यातच ढोल ताशांचा आवाज ऐकू येतो. सगळेजण म्हणत असतात की काय आहे हे सगळं असं म्हणत सगळेजण आता जाऊ लागतात. दरवाजा जाऊन पाहतात तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण कावेरी समोरून येताना दिसते. गुलाल उधळत कावेरी, त्याचबरोबर बाप्पाला घेऊन कावेरी येत आहे. आणि तेव्हा मात्र सगळेजण बाहेर जातात. इकडे त्याचबरोबर घरातले सगळेजण बाहेर आलेले आहेत. सगळेजण पाहू लागतात की अचानक काय झालंय, आवाज कशाचा येतोय.
विद्या तर बिचारी रडत असते. मा जाऊ नये म्हणून तिला वाईट वाटत असतं, कारण कितीही मा रागवलेत असल्या कशाही असल्या तरी त्या समजून घेतात. म्हणजे मा ह्या फणसासारख्या आहेत. वरून काटेरी दिसत असल्या तरी आतून त्या खूपच मधुर आणि गोड आहेत, हे मात्र विद्या बोलत असते. त्यासोबतच आता घरातले सगळेजण बाहेर जाऊ लागतात. आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी. कारण काय झाले, असं वाजत गाजत कोण येतंय हा प्रश्न पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे त्यांना समोरून कावेरी येताना दिसते आणि कावेरी गणपतीला घेऊन आलेली आहे. हा धक्का त्यांनाही सहन होत नसतो की अचानक असं काय झालं, म्हणजे कावेरी अशी काय येते हा प्रश्न पडलेला असतो. कावेरीच्या हातात बाप्पा असतो आणि आता मात्र यामी पुन्हा तोंड चालू करते, कारण तिला माहिती आहे की तिने जे काय केलेलं आहे ते कशा पद्धतीने तिनं बोलत असते. कारण चुका तर यामीच्या असतात, पण सगळं खापर मात्र दुसऱ्याच्या माथ्यावर फोडायची ही यामीची सवय असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कावेरी मात्र शांतपणे मूर्ती घेऊन येत आहे, बाप्पाची मूर्ती घेऊन येत आहे. तिच्या डोक्यात दुसरं काहीही नाही. तिला फक्त एवढंच माहिती आहे की आपल्याला बाप्पाला घेऊन जायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सगळेजण आलेले असतात आणि यामी मात्र तिथं बोलायला जाते. आता यामीचं तोंड जास्त चालत असतं. यामी तिथे जाऊन बोलायला सुरुवात करते. ती म्हणते, तुला कळत नाहीये का गं, काय चाललंय नक्की हे सगळं? म्हणजे तू समजतेस कोण स्वतःला? तुला माहित नाही एका धर्माधिकारी कुटुंबामध्ये पुरुष गणपती आणतात, बायका गणपती आणत नाहीयेत, आणि हे सगळं काय आहे? यश कुठे? यश होतं ना तुझ्याबरोबर? दिलेला शब्द पाळलायस का तुम्हाला? मला काय सांगितलं होतं आणि तो शब्द पाळलेला नाही आणि बाप्पाला घेऊन काय आलेली आहेस तू? कळतंय का तुला? असं म्हणत यामीने तोंड सोडलेलं असतं. ती बोलत असते. कावेरी काहीच बोलत नाही. कावेरी मात्र शांतपणे उभी असते, बाप्पाकडे पाहत असते, त्याचबरोबर समोर पाहत असते. तिला कळत नसतं की यांना काय उत्तर द्यायचं आहे. आणि यामीचं मात्र तोंड सुरूच असतं. बोल बोल बोलत असते ती, जराही ती विचार करत नाही. तेव्हा इकडे सगळेजण पाहत असतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यातच पाठीमागून यश उदयला घेऊन येतो. कावेरी एका शब्दाने काही बोलत नसते, शांतपणे तिथं उभी असते, कारण कावेरीला माहितीये काही बोललं तरी हे काय बोलणार आहेत ते. जेव्हा उदय त्यांना समोर दिसतो, माला उदय समोर दिसतो, तेव्हा मा मात्र पाहतच राहते. मा म्हणते, माझा उदय आलाय असं म्हणत मा बोलायला सुरुवात करते. आणि आता मात्र यामी तर वासून उभी असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, म्हणजे हे सगळं काय आहे? कावेरीनं दिलेला शब्द पाळलाय. आणि मा तर उदयकडे पाहतच राहते, कारण माला कावेरीवरती खूप विश्वास होता. पण कुठंतरी जेव्हा त्या लोकांनी येऊन घरी सांगितलं की तुमचा मुलगा गेलेला आहे, तेव्हा माचा विश्वास डळमळीत झालेला होता. पण मा मात्र शांतपणे आता तिथं समोर उभी असते, सगळ्यांकडे पाहत असते. आणि त्याचबरोबर यश उदयला घेऊन आलेला असतो. उदयची अवस्था बिकट असते. हे जरी खरं असलं तरीही उदयला यश घेऊन आलेला आहे, कावेरी घेऊन आलेली आहे. या आनंदासारखा दुसरा आनंद दुसरा कोणताच नाही, हे मात्र मानेच स्वतः अनुभवलेलं असतं. आता मात्र अमृताचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण हा उदय इथं कसा आला आणि त्याला यांनी कसं शोधून काढलं हा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण तिने तर खूप मोठी फिल्डिंग लावलेली, अक्षरशः उदयला मारून टाकण्यापर्यंतच्या गोष्टी तिने केल्या होत्या. पण हे सगळं का, असं का, हा प्रश्न तिला पडलाय. याला यांनी कुठून आणला, यांना कसा सापडला हा, हे सगळं ते दोघे तिथं विचार करत असतात. यामी मात्र म्हणत असते की खरंच मला इतका आनंद झालेला असतो. कावेरीच्या हातात बाप्पा असतो आणि सगळेजण धावतच आता उदयकडे जातात. इकडे यामी सुद्धा म्हणत असते की दादा आलाय दादा, असं म्हणत ती दादाकडे गेलेली असते. यामीचा तर उदय मोठा भाऊ, पण यामी मात्र कोणाच्याच विरोधात कटकारस्थान करायचं कधीच सोडत नाही, कारण तिला मात्र सत्ता हवी आहे, धर्माधिकारी कुटुंबातली सत्ता हवी आहे. आणि या सत्तेसाठी, या पैशासाठी तिने हे सगळं सुरू केलेलं असतं. आता या मात्र उदयला पकडून जोर जोरात रडू लागतात, कारण उदय गेलाय असं त्यांना कळलेलं होतं. आणि अचानक कावेरी ही उदयला घेऊन आल्यानंतर जो आनंद झालेला असतो तो मात्र पाहण्यासारखा असतो. मग मा विचारतात, कुठं सापडला, नक्की काय झालेलं होतं? असं विचारल्यानंतर कावेरी मात्र आता बोलायला सुरुवात करते. कावेरी म्हणत असते की तिथे ना तळ्याच्या कडेला एक झाड आहे, तिथे काही लोक यांना मारत होते. मग कोण होतं माहीत नाहीये, पण मी तिथे वाचवायला गेले आणि त्याच वेळी त्या लोकांनी यांना दरीच्या साईडला ढकलून दिलेलं होतं. तेव्हा मात्र कावेरी या सगळ्या गोष्टी बोलत असते. त्याचवेळी यशही तिथं सोबत असतो. यश सांगत असतो आणि मग कावेरीचा घडलेला सगळा प्रसंग सांगत असते. कावेरी खरं तर तिथे वाचवायला गेलेली होती आणि त्याचवेळी
ज्या पद्धतीने त्या गुंडांनी उदयला ढकलून दिलेलं असतं, उदय पडता पडता वाचलेला असतो, त्या दरीत खोल पडणार असतो, परंतु उदयने तिथे असलेल्या एका फांदीला पकडल्यामुळं कावेरी त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेली असते. कावेरी मात्र त्याचा हात पकडत असते, त्याला काढण्याचा प्रयत्न करत असते, पण तेव्हा मात्र कावेरीला काऊची आठवण येते. काऊ सुद्धा अशा पद्धतीनेच त्या दरीत होती आणि त्या एका झाडाच्या फांदीला तिने लोंबकळत होती. कावेरीने काऊला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते. काऊला तिने सांगत होती की तू पुढे ये, थोडंसं पुढे ये, थोडा धीर धर, पण काऊ मात्र तेवढा धीर धरू शकलेली नव्हती आणि काऊ धरीत पडलेली असते. परंतु आता उदयच्या बाबतीत हे होऊ द्यायचं नाही असं कावेरीने ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरीच्या साथीला आता यश सुद्धा आलेला असतो आणि यश कावेरीची मदत करतो. यश आणि कावेरी दोघं मिळून त्या व्यक्तीला बाहेर काढतात आणि त्यांना उभं करतात. आणि जेव्हा ते त्या व्यक्तीचा चेहरा पाहतात तेव्हा यश आणि कावेरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. यश म्हणू लागतो की माझा उदयदादा असं म्हणत यश कावेरीला सांगू लागतो की माझा उदयदादा आहे. उदयदादाच्या गालावरून हात फिरवतो, उदयदादाला जवळ घेतो आणि उदयदादाला म्हणू लागतो की बघितलंस का काय झालेलं आहे, अरे बघितलं का उदयदादा, कावेरी, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की त्यांना दोघांनाही खरं तर हा आनंदाचा धक्का असतो. गणपती आगमनाच्या दिवशी इकडे आता उदयदादा सापडलेला असतो आणि तसा शब्द माने दिलेला होता हे सुद्धा इथे प्रूव्ह झालेलं असतं. त्यासोबतच आता इकडे कावेरीने हे सांगितल्यानंतर मात्र का बाप्पाला म्हणत असतात की खरंच आज बाप्पा तुझ्यामुळे हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे असं माचं म्हणणं असतं आणि मात्र खुश झालेले असतात. त्यासोबतच यश सुद्धा हे सगळं सांगत असतो. यशला सुद्धा भारी वाटलेलं असतं. फायनली माने कावेरीचा स्वीकार केलेला आहे ही गोष्ट सुद्धा खूप आनंदाची असते. मा म्हणत असते की मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता, मला खात्री होती की तूच माझ्या उदयला परत घेऊन येणार आहे, मला माहिती होतं. आणि इकडे अमृताचं तोंड पडलेलं असतं. सगळेजण आता इकडे आरतीचं ताट घेऊन येतात आणि आरतीचं ताट घेऊन आतमध्ये आता कावेरी त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि मात्र औक्षण करू लागतात. कावेरीचं औक्षण केलं जातं, उदय त्याचबरोबर यश तिघांचंही औक्षण केलं जातं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की कामा बाप्पाचं औक्षण करतात, सगळ्यांच्या पायावरती पाणी घालतात आणि मग आत घेतलं जातं. सगळेजण आत येतात. आता मात्र यामीचं तोंड बंद झालेलं असतं आणि त्यासोबतच खऱ्या अर्थाने खुश झालेले असतात, कावेरीवर इम्प्रेस झालेले असतात. कारण कावेरीने जो दिलेला शब्द होता तो शब्द कावेरीने पाळलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की कावेरी काय करू शकते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरीने बाप्पाला घेऊन घरामध्ये आता आगमन झालेलं आहे, उदयही आलेला आहे, सगळेजण खुश झालेले आहेत. पण खऱ्या अर्थाने जे तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं ते म्हणजे अमृताचं. अमृता ज्या पद्धतीने सगळ्यांकडे पाहत असते, कारण तिला वाटलंच नव्हतं की उदय यांना सापडेल आणि हे उदयला घेऊन येतील, ही गोष्ट तिच्या लक्षातच आलेली नव्हती. पण फायनली ते खरं झालेलं असतं. आणि इकडे विद्याला खूप आनंद झालेला असतो. विद्याने देवाकडे प्रार्थना केलेली असते, ती प्रार्थना अगदी फळाला आलेली असते. विद्याने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने गोष्टी झालेल्या असतात. आता मात्र एका शब्दानेही विचारत नाहीत कावेरीला की तू बाप्पाला का आणलंस की काय, कारण उदय आलेला आहे आणि उदयच्या बायकोने बाप्पाला घेऊन आलेले आहे, त्यात गैर काहीच वाटत नाही मला. आता मग बाप्पाला ठेवलं जातं, त्यानंतर उदयला रूममध्ये आणलं जातं. तिथं असतात, त्याचबरोबर बाबा सगळे घरातले उदयच्या भोवती आलेले असतात आणि सगळेजण मात्र तिथं येऊन बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे म्हणत असते की उदय बाळा उठ ना, काय आणू तुझ्यासाठी, काय करू तुझ्यासाठी, असं बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरीकडे पाहते आणि म्हणते की आज खऱ्या अर्थाने खरं तर कावेरीमुळं उदय तू परत घरी आलेला आहे, असं माचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच उदय मात्र पाहत असतो आणि उदय जागा होतो. पण उदय एका शब्दानेही काहीच बोलत नाही, तो शांत असतो. कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र उदयसाठी खूपच मोठा धक्का असतो. उदय उठतो तेव्हा उदयला सावरत आता कावेरी त्याचबरोबर इकडे त्या यश सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण आता तिथे मदत करू लागतात.
त्यासोबतच तिथे उभी असते ती म्हणजे यामी पण आता आनंद झाल्याचं नाटक करत असते. ती सांगत असते की हो, खरंच मला खूप बरं वाटलेलं आहे, दादा आलेला आहे. आणि हा आनंद ती दाखवत असते तिच्या चेहऱ्यावरती. म्हणजे तिची इच्छा तर नाहीये, पण तिला दाखवायचं मात्र आहे की तिला खूप आनंद झालेला आहे. अशा पद्धतीचं तिचं वागणं चाललेलं असतं. इकडे सगळे खुश असतात, सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. फायनली खऱ्या अर्थाने उदयला घरी आणून कावेरीनं जो दिलेला शब्द होता तो पूर्ण केलेला असतो. त्यामुळं सगळे उदयकडे पाहत असतात. उदय मात्र आता उठून बसलेला असतो आणि त्याच वेळी इकडे कावेरी पाहत असते. मा म्हणत असते की उदय तुझ्यासाठी काही आणू का मी, असं माचं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे उदय म्हणतो की नाही नको. तेव्हा कावेरी तिथं उभी असते. मा म्हणते की उदय मला माफ कर, आज खरंच मी तुला सगळ्यांच्या समोर एक गोष्ट सांगते, ते म्हणजे तुझा आणि तुझ्या बायकोचा मी स्वीकार करत आहे. मला माफ कर, त्यावेळेस माझ्याकडून चूक झालेली आहे. तुझी बायको कावेरी खरंच खूप धीराची आहे. आज तिच्यामुळं तू परत आलेला आहे आणि मी कावेरीचा धर्माधिकाऱ्यांची सून म्हणून स्वीकार करत आहे. खरंच आपला चिकू हे सगळं मा बोलत असते आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. मला खूप आनंद झालेला असतो आणि मला जाणवलेलं असतं की हे सगळं जे काही आहे ना ते खरं तर माझा उदय परत आलेला आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. उदय मात्र कावेरीकडे पाहत असतो. उदयला काहीच कळत नसतं, काही आठवतही नसतं. उदय शांतपणे सगळ्यांकडे पाहत असतो. माने मात्र आता कावेरीच्या हातामध्ये उदयचा हात दिलेला असतो आणि दोघांनाही सांगितलेलं असतं की सुखाने संसार करा. तेव्हा मात्र उदय कावेरीच्या हातात दिलेला हात झिडकारतो आणि म्हणू लागतो, कोण कोण माझी बायको, कोण ही माझी बायको, असं तो बोलू लागतो. म्हणजे उदयने कावेरीला ओळखलेलं नाही आणि उदय मात्र कावेरीकडे पाहत असतो. कावेरीलाही धक्का बसलेला असतो की आता पुढे काय होणार आहे, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्यासोबतच कावेरी मात्र शांतपणे ह्या सर्व गोष्टी ऐकत असते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की यामिनी जी आहे ती आता कावेरीला प्रश्न विचारत आहे. कावेरीला म्हणते की मला हे कळत नाहीये, आम्हाला सगळ्यांना सोडून उदयदादा तुझ्या एकटीसाठी गेलेला होता, मग आत्ता मला सांग की असं कसं होऊ शकतं की तो तुला विसरलाय, तुझ्यासाठी तो आम्हाला सोडून गेलेला होता, तो स्वतःच्या बायकोला कसं विसरू शकेल. असे प्रश्न आता यामिनीच्या सुपीत डोक्यातून येत असतात आणि तेव्हा मात्र तिथे मा आलेली असते. मा तिथे सगळं ऐकते आणि यामीला 4 शब्द सुनावते. तर इकडे उदयच्या रूममध्ये यश आणि कावेरी दोघंही असतात. तेव्हा तो म्हणत असतो, उदय म्हणतो की मी सगळे फोटो पाहिले, पण या कोण आहेत, या तर या फोटोमध्ये नाही आहेत. आता ती का त्या फोटोमध्ये नाही, कारण ती धर्माधिकारी कुटुंबामध्ये आत्ता आलेली आहे आणि उदय आणि त्याचबरोबर हे सगळे फोटो जे आहेत ते आधीचे जुने फोटो आहेत. हे जर पाहिलं तर कावेरीचा फोटो बरोबरच आहे, त्या अल्बममध्ये नसणार आहे. त्यासोबतच इकडे यश कावेरी उभे असतात. कावेरीकडे पाहून उदय पुन्हा विचारतो की तुम्ही कोण आहात, म्हणजे मी तुम्हाला ओळखलं नाहीये, या फोटोमध्ये पण तुम्ही नाहीत, असं उदय बोलू लागतो. इकडे मात्र अमृता आहे, तिची मात्र नाटकं सुरूच झालेली असतात. अमृताला खूप राग आलेला असतो. सुलक्षणा धर्माधिकारीचं घर उद्ध्वस्त करण्याशिवाय शांत राहणार नाही, असं म्हणत तिने एका पेपरवरती ते सगळं लिहिलेलं असतं आणि त्याचबरोबर ती आता त्या पेपरला तिथे आग लावते. हे सगळं कारस्थान अमृता करत असते. त्याचबरोबर इकडे उदयला वाचवण्यासाठी, कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी कावेरी यश काय काय करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.